नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज नेट सेट पेपर 1 साठी टाइप ऑफ रिसर्च मेथोडॉलॉजीचं लेक्चर नंबर 2 बघत आहोत. तर चला लेक्चर नंबर 2 ला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, अ, या ठिकाणी तुम्हाला आपला जो टॉपिक जो आहे आय-सी-टी इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी हा कव्हर झालेला आहे. त्याचे सर्व लेक्चर्स तुम्हाला काय दिलेले आहेत या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. ओके. तुम्ही यावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या लेक्चरवरती डायरेक्ट जाशाल YouTubeवरती. ओके. नंतर देन तुम्हाला बघा, जर आपल्या पेड नोट्स हवे असेल तर तुम्ही काय करू शकता, या इथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्ही रजिस्ट्रेशन फॉर्मसाठी जाणार आहात. इथे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला फीडबॅक कॉल येईल फॉर स्टडी मटेरियलसाठी. ओके. तर बघा, आज आपण रिसर्च टाईप्समध्ये संशोधनाचे प्रकार बघणार आहोत किंवा संशोधनाचे प्रकार आपण आज बघणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण संशोधनाच्या प्रकारला सिम्पली काय म्हणत असतो, टाइप्स ऑफ रिसर्च. ओके. यामध्ये डिफरंट टाइप्स असतात रिसर्चचे, आपण ते डिस्कस करणार आहोत. त्याचं मिनिंग काय आहे, हा जो संशोधनाचे प्रकार किंवा आपण टाइप ऑफ रिसर्च म्हणतो, हा खूप महत्वाचा पार्ट आहे पेपरसाठी. नेट असेल, सेट असेल किंवा अदर एक्झाम असेल, त्यासाठी खूप महत्वाचा पार्ट आहे. यावरती दरवर्षी अनेक क्वेश्चन असतात. कमीत कमी 5 क्वेश्चन सेटसाठी असतात, नेटसाठी पण असतात. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर चला आपण बघूया संशोधनाचे कोणते कोणते प्रकार आहेत. ओके. बघा, संशोधनाचा पहिला प्रकार म्हणजे पहिला घटक किंवा कंपोनंट जर बघितला तर याला आपण काय म्हणतो, सिम्पली मूलभूत संशोधन म्हणत असतो. ओके. मूलभूत संशोधन आपल्याला माहिती आहे, आपण याला बेसिक पण म्हणत असतो किंवा फंडामेंटल संशोधन म्हणत असतो. चला बघूया काय आहेत मूलभूत संशोधन. बघा, सिम्पली जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो आपण, तर ज्या संशोधनामध्ये नवीन सिद्धांत, नियम, तत्वे आणि संकल्पना विकसित होतात आणि त्याचा उपयोग इतर संशोधनासाठी आधार मानला जातो, त्याला आपण काय म्हणणार आहोत की मूलभूत संशोधन किंवा फंडामेंटल संशोधन म्हणणार आहोत. बघा, आपल्याला काय म्हणायचं आहे सिम्पली, की जे काही नवीन सिद्धांत असेल, नियम असेल, तत्वे असेल, संकल्पना असेल, विकसित होतात आणि त्याचा उपयोग इतर दुसऱ्या संशोधनासाठी केला जातो, त्याला आपण काय म्हणत असतो, मूलभूत संशोधन म्हणत असतो. बघा, या संशोधनामध्ये जर बघितलं तर काय आहे की नवीन ज्ञान निर्मिती करून त्याचं निष्कर्षांचे मान्यीकरण सर्वत्र मान्य होते, त्यास मूलभूत संशोधन म्हणतात. म्हणजे हे काही जे रिसर्च केल्यानंतर जे काही आउटपुट निघणार आहेत त्याचं सामान्यीकरण होतं आणि सामान्यीकरण केल्यानंतर ते सर्वत्र मान्य होतं, त्यालाच आपण काय म्हणणार आहे, मूलभूत संशोधन म्हणणार आहे. ओके. नंतर बघा, सिम्पली काय आहे की याचं जर उदाहरण बघितलं आपण मूलभूत संशोधनात, तर काय न्यूटनचे गतीचे नियम, लॉ ऑफ मोशन्स. आपल्याला माहिती आहे की न्यूटनने जे सिद्धांत लॉ मांडले ते काय जगभर मान्य आहेत आणि सगळ्यांच्या फायद्यासाठी आहेत म्हणून, आणि एक मूलभूत संशोधन आहे की त्यावरती दुसरे संशोधन डिपेंड्स करतात, त्याला आपण काय म्हणणार आहोत, मूलभूत संशोधन म्हणणार आहोत. हे जे मूलभूत संशोधन आहे विद्यार्थी मित्रांनो, तर याचं जे उद्दिष्ट आहे ज्ञान मिळवणे, हे संशोधन प्राथमिक उद्दिष्ट असते. म्हणजे बघा, मूलभूत संशोधनाचे हे उद्दिष्ट जे आहे की फक्त ज्ञान मिळवणे. ज्ञान मिळवणे हेच काय आहे त्याचं मेन उद्दिष्ट आहे. बघा, नंतर बघितलं आपण तर मूलभूत संशोधन करण्यासाठी समस्या ही वास्तव परिस्थितीतून निर्माण होत नसून ती काल्पनिक शक्तीतून निर्माण होते. आता हे मूलभूत संशोधन जे आहेत तर त्याच्या ज्या समस्या ज्या आहेत तर वास्तवातून निर्माण होतात का? नाही. त्या कुठून होतात? कल्पना शक्तीतून. म्हणजे आपल्या विचारातून त्या समस्या निर्माण होतात आणि त्या समस्याचं सोल्युशन, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करत असतो, मूलभूत संशोधन करत असतो. नंतर बघा, मूलभूत संशोधनात विषयाचा सखोल, मूलगामी आणि सर्वसमावेशक विचार केला जातो. नंतर बघितलं तर या संशोधनात नमुना निवड असेल, माहितीचे संकलन असेल, अत्यंत काळजीपूर्वक केले जाते. बघा, हे इम्पॉर्टंट आहेत की नमुना निवड. ओके. सॅम्पल सिलेक्शन, नंतर माहितीचे संकलन, डाटा कलेक्शन आणि अनालिसिस अत्यंत काळजीपूर्वक केले जाते. का बरं केले जाते? तर या संशोधनावरती दुसरे संशोधन डिपेंड्स असते, म्हणून आपण काय करतो की जो रिझल्ट आहे तो आपला कसा असला पाहिजे, ऍक्युरेट असला पाहिजे, म्हणून आपण काय करत असतो, हे अत्यंत काळजीपूर्वक करत असतो. ओके. ठीक आहे. नेक्स्ट, या संशोधनाचे निष्कर्ष व्यावहारिक दृष्ट्या उपयोगात आहेत की नाही याचा संशोधक
विचार करत नाही. म्हणजे बघा फंडामेंटल जे संशोधन आहेत ते सुरू करण्याआधी किंवा सुरू केल्यानंतर जो काही संशोधक असेल, तो काय विचार करत नाही, की याचा काही समाजाला फायदा आहे की नाही. फक्त जस्ट एक ज्ञान मिळवण्यासाठी तो काय करत असतो, संशोधन करत असतो. बघा, आता यात थोडीशी लिमिटेशन आहेत. मूलभूत संशोधन हे जे आहेत, तर कोण करू शकतं? कुशल तज्ञ संशोधकच करू शकतात. यासाठी काय लागतं, की उच्च दर्जाची बुद्धिमत्ता असेल, लॅबोरेटरीज असेल, साधने असेल, याची काय असते? गरज असते. कारण फंडामेंटल रिसर्च आहे. ओके. हे आहेत. त्याच्यामुळं याला उच्च कुशल लोकच करू शकतात. बघा, अ, हे जे आहेत मूलभूत संशोधन बघा, ते सर्व संयुक्त अशा प्रयोगशाळेत आयोजित केली जातात. म्हणजे जिथे काही सर्व सुविधा उपलब्ध आहेत, सर्व एन्व्हायर्नमेंट अवेलेबल आहे किंवा कंट्रोल करू शकतो, अशाच ठिकाणी मूलभूत संशोधन केले जाते. ओके. तर बघा, मूलभूत संशोधन हे दीर्घकाळ चालणारे संशोधन आहेत. यासाठी खूप कालावधी लागत असतो. ओके. नंतर नेक्स्ट बघूया आपण उपयोजित संशोधन. बघा, उपयोजित संशोधन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की हे संशोधन विशिष्ट अडचणींचे निराकरण करणे या उद्दिष्टाने या संशोधनांची काय होते? उभारणी होते. याला आपण काय म्हणत असतो? अप्लाइड. ओके. अडचणींचे निराकरण. म्हणजे या अप्लाइड किंवा उपयोजित संशोधनामध्ये अडचणींचे जे समस्या आहेत, त्या तातडीने शोधण्यासाठी, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी उपयोजित संशोधनाचा आपण काय करत असतो? उपयोग करत असतो. ओके. उपयोजित संशोधन हे व्यवहारीभिमुख असते. यामध्ये व्यवहारीभिमुखपणा असतो. नंतर बघा, जे उपयोजित संशोधन जे आहेत, प्राप्त केलेल्या ज्ञानाचा मानवी जीवन कल्याणासाठी उपयोग होणे मोस्ट उद्दिष्ट आहेत. अप्लाइड किंवा उपयोजित संशोधन जे आहे, तर याचा जो काही भेटलेलं आउटपुट जे असेल, तर त्याचा उपयोग हा मानवी जीवनाच्या कल्याणासाठी होणं हे खूप महत्वाचं उद्दिष्ट आहे. त्यासाठीच तो काय केला जातो? रिसर्च केला जातो. बघा, ज्ञानाचे उपयोजन करण्यासाठी अधिक भर असतो. म्हणजे यामध्ये ज्ञानाचं उपयोजन करण्यासाठी भर दिलेला असतो. उदाहरणार्थ शालेय निकालात सुधारणा असेल, अभ्यास असेल, गणितामध्ये विद्यार्थ्याची रुची असेल, याचा केलेला अभ्यास म्हणजे आपण काय म्हणतो? उपयोजित संशोधन म्हणत असतो. या संशोधनामध्ये बघा, वास्तुनिष्ठेतून समस्या निर्माण होतात. नमुना निवड मूलभूत संशोधना इतकी शास्त्रीय स्वरूपाची नसते. म्हणजे याच्यात सिस्टमॅटिकपणा थोडासा कमी असतो. पण आपल्याला याचा उपयोजन करता येत असतं. ओके. नंतर बघा, या संशोधनामध्ये माहिती संकलन मूलभूत संशोधना इतके सखोल नसते आणि त्याचे निष्कर्ष हे सर्व ठिकाणी लागू पडत नाही. म्हणजे सिम्पली काय सांगायचे, की जे फंडामेंटल आहेत, मूलभूत संशोधन आहे, त्याचं इतकं सखोल याचा काय झालेला नसतो, स्टडी झालेला नसतो आणि याचे जे निष्कर्ष आहेत, आउटपुट जे आहेत, तर ते सर्व ठिकाणी लागू पडेलच असं काही नाही. ओके. नंतर बघा, निष्कर्षाचे सामान्यीकरण विशिष्ट कार्यक्षेत्रापुरतेच मर्यादित असते. म्हणजे जो काही आपण अप्लाइड रिसर्च केला आहे, ज्या गोष्टीवरती केलाय त्याच गोष्टीच्या कार्यापुरता असेल. सपोज एखाद्या सायन्सच्या व्यक्तीनं जर सायन्सचा रिसर्च केला असेल, तर फक्त सायन्स फॅकल्टी करताच असेल. त्यामध्ये त्यात बॉटनीनं केलं असेल तर बॉटनी फॅकल्टीसाठी असेल. केमिस्ट्रीनं जर केलं असेल तर केमिस्ट्रीसाठी तो ऍप्लिकेबल असेल. असे याला म्हणतो आपण, की विशिष्ट कार्यक्षेत्रापुरताच मर्यादित असतो. नंतर बघा, प्राप्त केलेल्या ज्ञानाचा मानवी जीवन कल्याणासाठी उपयोग होतो हे उद्दिष्ट आहेत. या संशोधनात मूलभूत स्वरूपाचे नसल्याने विषयाचा सखोल अभ्यास केला जातो. आता बघा, हे जे काही संशोधन जे आहे मूलभूत नसल्यामुळं त्याचा काही सखोल अभ्यास केला जात नाही किंवा करत नाही. हे काही एक कॅरेक्टर्स आहे. हे संशोधन मूलभूत संशोधनाच्या तुलनेत कमी कालावधीत पूर्ण होते. मूलभूत संशोधनासाठी खूप कालावधी लागतो, पैसा लागतो, खर्च लागतो, पण याच्यामध्ये कालावधी खूप कमी शॉर्ट पिरियड मध्ये होत असतं. बघा, कृती संशोधन. कृती संशोधन यालाच आपण काय म्हणणार आहोत? अप्लाइड रिसर्च म्हणत असतो. ओके. किंवा कृती संशोधन म्हणतो, ज्याच्यात आपण कृती करतो, ऍक्शन रिसर्च. ओके. ऍक्शन रिसर्च पण आपण या ठिकाणी म्हणू शकतो. दैनंदिन जीवनात ज्या समस्या निर्माण झाल्या त्यांचं तत्काळ लगेच ऍक्शन घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो, त्यालाच आपण काय म्हणणार आहे? कृती संशोधन म्हणणार आहोत. ओके. बघा, या संशोधनात व्यक्तीला स्वतः संशोधन करावे लागते आणि संशोधनाचा निष्कर्ष अंमलबजावणी सुद्धा स्वतः करावी लागते. म्हणजे एखाद्याने हे कृती संशोधन जे आहे त्या व्यक्तीने केलंय, त्याला संशोधन कसं एकट्यालाच करावं लागत असतं आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा स्वतः करावी लागते. नंतर बघा,
हे जे कृती संशोधन जे आहेत तर प्राप्त होणारे निष्कर्ष हे नमुन्यापुरतेच लागू पडतात. या निष्कर्षांचं सामान्यीकरण करता येत नाही. म्हणजे यामधून जे आउटपुट निघालं त्या फक्त त्या सॅम्पल पुरतेच काय असतात ते असतात. त्यासाठी ते अदर ठिकाणी अप्लाय होणार आहे का? नाही होणार. हे जे संशोधन आहेत ते संशोधनाच्या मूलभूत संशोधनाच्या तुलनेत बघा अल्प कालावधीत म्हणजे शॉर्ट पिरियड मध्येच काय होत असतं? कंप्लीट होत असतं. कृती संशोधनामध्ये नमुना म्हणजे सॅम्पल जो आहे कसा असतो? छोटा असतो. बघा याचं एक उदाहरण जर बघितलं आपण तर कृती संशोधनाचं तर एखाद्या शिक्षकाला किंवा मुख्याध्यापकाला किंवा प्रशासकाला आपल्या दैनंदिन जीवनातील कार्य जेव्हा एखादी समस्या सतत भेडसावते आणि तिचे निरसन करण्यासाठी तो जेव्हा वैज्ञानिक पद्धतीने संशोधन करतो व त्या संशोधनातून त्याला आलेला होकारात्मक निष्कर्षांची तो अंमलबजावणी करतो तेव्हा तो काय करतो? कृती संशोधन बनते किंवा त्याला आपण काय म्हणत असतो? कृती संशोधन म्हणत असतो. ज्या संशोधनामध्ये आपण काहीतरी करतो आणि त्याची अंमलबजावणी करतो त्याला आपण काय म्हणत असणार आहोत? कृती संशोधन म्हणत असतो. नंतर बघा गुणात्मक संशोधन. बघा ह्या गुणात्मक संशोधनामध्ये काय केलं जातंय की संशोधनातून संकलित माहिती जी आहे शाब्दिक स्वरूपात सादर केली जाते. कशात सादर केली जाते? शाब्दिक स्वरूपात किंवा कथनाच्या स्वरूपात काय केली जाते? सादर केली जाते. ती आपल्याला संकेत मोजता येते का? तर ती आपल्याला संकेत मोजता येत नाही. त्याला आपण काय म्हणतोय? गुणात्मक संशोधन म्हणतोय. बघा मानवी अंतरक्रियांचे गुंतागुंतीचे आकलन करून घेण्याची प्रक्रिया म्हणजे गुणात्मक. मग ह्युमन सिस्टीम जे आहे किंवा त्याचं कार्य आहे त्याचं ज्ञान घेणे म्हणजेच आपण काय म्हणतो? गुणात्मक संशोधन म्हणू शकतो. गुणात्मक संशोधन मध्ये बघा हे जे आहेत तर ते वर्तवणुकीच्या मूल्यमापनासंबंधित असते. बघा उदाहरणार्थ कल असेल, मत असेल, प्रेरणा असेल, भावना असेल, भीती असेल, आनंद असेल, दुःख असेल, अनुभव असेल, कल्पना असेल, भावना असेल, मत दृष्टिकोन असेल, यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर ते आपण संख्येने मोजू शकतो का? नाही, त्या शाब्दिक सांगू शकतो. म्हणून याला आपण काय म्हणतो? सिम्पली गुणात्मक संशोधन म्हणत असतो. ओके. नंतर जे आहेत संख्यात्मक संशोधन. आता तुम्हाला कळलंच असेल की संख्यात्मक संशोधन म्हणजे काय. खूप महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ व्यवस्थित मन लावून बघा. तुमच्याकडे जर नोटबुक असेल तर तुम्ही हे पॉइंट आउट करू शकता. खूप महत्वाचा टॉपिक आहे. आपण सगळा या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. बघा संख्यात्मक संशोधन यामध्ये काय असतं? प्रश्नावली असते. ओके. संख्यात्मक प्रश्नावली असते. मुलाखतीवरून यावरती माहितीचे संकलन केले जाते व त्याचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करून निष्कर्ष मांडले जातात. म्हणजे इथं काही व्हॅल्यूज असतात त्या व्हॅल्यूचं अनालिसिस केलं जातं आणि अनालिसिस केल्यानंतर त्याचे काही निष्कर्ष मांडले जातात. त्याला आपण काय म्हणतो? संख्यात्मक. बघा या संशोधनाची वैशिष्ट्य म्हणजे संकलित माहिती जी डाटा जो आहे आपण कलेक्ट केलाय तो काय करतो? आपल्याला मोजता येत असतो. नंतर बघा या संशोधनामध्ये वास्तुनिष्ठ निरीक्षण हा आधार असतो. उदाहरणार्थ लोकसंख्या असेल, कृषी उत्पादन असेल, त्यात झालेली घट असेल, लोकसंख्येत वाढ असेल, व्यावसायिक उलाढाल असेल, त्यातला नफा तोटा असेल, तर हे जे आहे निर्यात नोंदणी असेल, हे सगळं कशामध्ये होत असतं? तर संख्यात्मक याच्यामध्ये होत असतं. त्यामुळे आपल्याला काय होतंय की उच्च प्रतीचे मानले जाते. जे संख्यात्मक संशोधन जे आहेत त्यावरती आपण डाटा आकडेवारी याची गणना करू शकतो. त्याच्यामुळे त्याला उच्च प्रतीचे मानली जाते आणि त्या संख्यात्मक संशोधनातून समाजातील मानवी वर्तन, भावना इत्यादींचे अचूक आकलन होईल याची खात्री देता येत नाही. बघा भावना वगैरे त्यामध्ये सांगता येणार नाही, वर्तन सांगता येत नाही, पण बाकी सगळं आपण या ठिकाणी करू शकतो. बघा आता विद्यार्थी मित्रांनो हे पण एक खूप महत्वाचं आहे. यावरती पण दरवर्षी क्वेश्चन रिपीटेड असतो. ऐतिहासिक संशोधन म्हणजे हिस्टॉरिकल रिसर्च. आता तुम्हाला कळलंच असेल ऐतिहासिक संशोधन म्हणजे काय. हे संशोधन जे आहेत तर ऐतिहासिक दस्तावेज असेल, संदर्भ असेल, माहितीच्या जुनी माहिती असेल, डाटा असेल किंवा अदर इन्फॉर्मेशन असेल त्याच्या आधारे करतात. त्याला ऐतिहासिक किंवा हिस्टॉरिकल संशोधन म्हणतात. या संशोधनाची वैशिष्ट्य म्हणजे संकलित माहिती संकेत मोजता येत नाही. म्हणजे जी काही माहिती भेटली ती आपल्याला कथन स्वरूपात अवेलेबल असते. हे संशोधन जे आहेत घडामोडी पुराव्यांवर अवलंबून असते. ज्या काही गोष्टी घडून गेल्या किंवा ज्या काही गोष्टीचे पुरावे आहेत किंवा प्राचीन साहित्य असेल, ऐतिहासिक दस्तावेज असेल किंवा भूतकाळातील घटना, परिस्थितीचे विश्लेषण किंवा अर्थ स्पष्ट करणारे संशोधनाचा
मुख्य हेतू आहेत. म्हणजे या गोष्टी बघा, प्राचीन साहित्य असेल, ऐतिहासिक कागदपत्र असेल, दस्तऐवज असेल, त्याच्या आधारे काही आपण अर्थ स्पष्ट करतो. ह्या किंवा त्यावरतून काही अर्थ लावतो, काही मीनिंग लावतो. त्याला आपण काय म्हणणार आहे? ऐतिहासिक संशोधन. घडून गेलेल्या गोष्टीवरती संशोधन करणे. त्याला आपण काय म्हणतो? ऐतिहासिक संशोधन म्हणतो. बघा, याचा एक्झाम्पल सांगता येईल आपल्याला. महापुरुष असतील, जीवन असेल, महापुरुषांचे जीवन असेल, दारिद्र्य असेल, संस्था असेल, घटना असेल, प्राचीन अध्यापन असेल किंवा गुरुकुल पद्धती असेल, युद्धनीती असेल, याचं आपण याला स्टडी करणं म्हणजेच काय म्हणणं? ऐतिहासिक संशोधन करणं. ओके. आता बघा, ऐतिहासिक संशोधन जे आहे तर त्याचं आपण माहितीचे स्रोत जे आहेत तर 2 स्रोत मध्ये डिव्हायडेशन केलेलं आहे. प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत. तर बघा, यावरती मित्रांनो हमखास क्वेश्चन असतो की ऐतिहासिक संशोधनाचे प्राथमिक स्रोत कोणते आणि दुय्यम स्रोत कोणते. तर बघा, प्राथमिक स्रोत म्हणजे सरकार देणारा निधी, सरकारी दस्तावेज, व्यक्तिगत दप्तरी नोंदी, वंशावळ, आत्मचरित्र, कथा, गथा, व्याख्यान, दलिते, पोवाडे, शिलालेख, जुनी नाणी, इमारती, किल्ले, लेण्या, राजवाडे. याला आपण काय म्हणणार आहोत? प्राथमिक स्रोत आहे. म्हणजे तिथून आपल्याला माहिती मिळते प्राथमिक स्वरूपात. नंतर दुय्यम स्रोत बघा. नंतर यांच्यावरतून याचं अनुक्रम, याचं माहिती कुठे केली जाते तर पाठ्यपुस्तके, संदर्भ पुस्तके, ज्ञानकोश, वर्तमान, नियतकालिक. त्याला आपण काय म्हणणार आहोत? दुय्यम स्रोत म्हणणार आहोत. यावरती खूप महत्वाचा क्वेश्चन आपल्याला नेहमी असतो. ठीक आहे, समजलं असेल तर मला ऐतिहासिक संशोधन म्हणजे काय. आता बघा, वर्णनात्मक संशोधन. वर्णनात्मक संशोधन पण खूप महत्वाचं आहे. या संशोधनात फक्त सध्या स्थितीचे वर्णन केले जाते. सध्या स्थितीचे वर्णन केले जाते. काय घडेल हे संशोधकांनी सांगणे म्हणजेच काय? वर्णनात्मक संशोधन आहे. ओके. उदाहरणार्थ भारताची जनगणना हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे बघा, जनगणना केल्यामुळे संशोधक काय सांगू शकतो की कोणत्या राज्यात समाजनीय, लिंगनीय, साक्षरतेनुसार त्याचे काय करू शकतो? वर्णन करू शकतो. संशोधनाचे टप्पे. आता आपण काय बघितलंय? संशोधनाचे टाईप बघितले. तसंच संशोधनाचे टप्पे, स्टेप्स इन रिसर्च. यामध्ये पण आपल्याला क्वेश्चन हमखास असतो. सिक्वेन्स लावायला असतो. रिसर्चच्या स्टेप म्हणजे कोणत्या आहेत, काय आहेत किंवा त्याचं मिनिंग विचारलेलं असतं. बघा, शॉर्टली आपण या ठिकाणी बघूया. संशोधनाचे टप्पे म्हणजे काय की समस्या निवड. आपण संशोधन करण्याआधी काय केलं पाहिजे की कुठलीही समस्या जी आपल्या अवतीभोवती चालू आहे त्याचं निवड केली पाहिजे. नंतर हे पण डिसाईड केलं पाहिजे की संशोधनाचे उद्दिष्ट काय आहेत आपले. नंतर बघा, साहित्य सिंहावलोकन असेल, संशोधनाची परिकल्पना असेल. नंतर पद्धती कोणत्या वापरणार आहोत. खूप साऱ्या पद्धती असतात. माहिती संकलन आपण कोणत्या पद्धतीने करणार आहोत. सर्वे असेल, डाटा अनालिसिस असेल, अप्लाइड असेल, कोणत्या पद्धतीने करणार आहोत. माहितीचं विश्लेषण कसं करणार आहोत. माहितीचे अर्थ कसे लावणार आहोत. निष्कर्षाचे सामान्यीकरण कसं करणार आहोत. हे सगळे टप्पे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर असेच रिसर्च सेट आणि नेट पेपर 1 साठी क्वेश्चन हवे असेल किंवा असंच लेक्चर हवे असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तसेच मी ज्या नोट्स ज्या आहेत तर डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप, टेलिग्राम ग्रुप दिलेला आहे. त्यावरती टाकलेले आहेत. तुम्ही जॉईन होऊन या नोट्स काय करू शकता? वापरू शकता. खूप इम्पॉर्टंट नोट्स आहेत. ओके, धन्यवाद. आणि जर तुम्ही पेड नोट्ससाठी इंटरेस्टेड असाल तर त्याचं मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप मध्ये दिलेले आहे. तुम्ही तिथे काय करू शकता? जॉईन होऊ शकता. थँक यू फॉर वॉचिंग.